इकडे चला. आली एक महिना एक दीड महिना एक दीड महिना झाला. त्याच्या गडावर मागे राहतो शिवाजीनगरच्या आधी याने घेतलेलं आहे भाड्यात. हे ठेवायचं नाही, त्याला सांगितलं 1 तारीखला खाली करायचं होतं परवाची. नाही तात्पुरतं ठेवतं आमचं मंडळात. मंडळाची परमिशन आहे काय ठेवायला? मंडळाची परमिशन आहे का? मीच सांगितलं त्याला. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं? तुम्ही कोण आहात मंडळाचे? अध्यक्षाचं पत्र आहे इथं ठेवण्यासाठी आणि किती दिवसासाठी ठेवायचं? 1 महिन्यासाठी त्याला कसं ठेवलं? त्या जागेसाठी आता हे बघा, ते देवस्थानाची जागा म्हणून आम्ही ह्याला विचारणार, पण ह्या टेम्पररी स्ट्रक्चर हे एकतर गणपतीमध्ये फक्त बांधायला पाहिजे. तुम्ही कायमचं बांधून ठेवलेलं आहे. पंडित आहे काय काढता येते. कुठं ठेवा, कुठं ठेवा, कायमचं नाही आहे ना हे. मग कुठे ठेवा? टेम्पररी स्ट्रक्चर आहे, टेम्पररी स्ट्रक्चरसाठी परमिशन द्यायचं. आपली घेतली आहे परमिशन, मग त्याच्यामध्ये व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसाय सुरू केला आहे. नाही व्यवसाय हा व्यवसाय आम्ही काय करत व्यवसाय नाही. नाही तर काय आहे? व्यवसाय असा केलेला नाही. जरा नागरिकांनी बघा, आम्ही काय बघत नाही. तुम्ही सगळं जर इकडे तिकडे बघा, हा व्यवसाय काय आहे? हे काय इकडे इकडे करावे काय आहे ते? इकडे हे बघा पोती आहे. हे स्टोरेज दिसत नाही, हे स्टोरेज दिसत नाही. हा व्यवसाय दिसतो. तिथं पापड्या दिसतात, गोळा केलेले आहेत. हे दिसतंय. हे वेगळा केलेलं हे व्यवस्थित प्रकारे चाललेलं महिन्याचा नाही अधिक बाकीच्या सदस्यांचं नोंद आहे, यांना महिनाभर वापरण्यासाठी दिलेलं. माझ्या नगरपालिकेला तुम्हाला टॅक्स द्यायला लागेल किंवा ह्या माणसाला टॅक्स द्यायला लागेल आणि हे काढून घ्यायचं सगळं. कधी काढताय? कुणावरती दंड करायचा? तुमच्यावरती का ह्यांच्यावरती? कारण इलिगल प्रकारे स्टोरेज आहे. इलिगल स्टोरेज आहे. नाव द्या, कोण व्यक्ती आहे नाव द्या. कोण व्यक्ती आहे, कोण वाचायला इकडे कोण व्यक्ती आहे त्याचं नाव द्या आणि नंबर द्या. नाव आणि नंबर द्या. नाव द्या त्याचं पूर्ण नाव माहिती नाही. मग तुम्ही असंच उद्या ह्याच्यामध्ये काहीतरी दुसरं सामान ठेवलं तर तुम्ही कसं करणार आहे? आणि तुम्ही मंडळाचे अध्यक्ष असला तरी अध्यक्षांना पूर्ण अधिकार नसतो. अध्यक्षांना बाकीच्या लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही परमिशन द्यायला पाहिजे. कुठं लिखितमध्ये आहे याला महिनाभरासाठी दिले हे? काय करा त्याला? काय पैसे घेतले याच्याकडनं? फुकटमध्ये कसं दिलं? तर बाकीच्या भाजी विक्रेत्यांना का देत नाही तुम्ही? बाकीच्या भाजी विक्रेत्यांना का देत नाही तुमची जागा? बाहेर पण लावून देत नाही तुम्ही. मग इथं ह्यालाच का दिलं? काम चालू आहे. कसं दिलं? काय घेत नाही. मग बाहेरच्या लोकांना कसं काय नाही देत तुम्ही? मग बाहेर पण आपण लावूयात ना. देवस्थानाचं पवित्र लागावं म्हणून आपण बाहेर गाड्या लावून देत नाही. मग तुम्ही आतमध्ये एवढा घाणेरडा व्यवसाय करताय, मग कसं बाहेर तुमच्यासाठी ठेवायचं? कुठे सगळे रिक्षा संघटनेचे लोक कुठे आहेत? बाकीचे रिक्षा संघटनेचे लोक कुठे आहेत? बोलवा त्यांना. परत यायचं ना नगरपालिकेवरती चालून आमच्या इथं लावले म्हणून, आमच्या देवाचं हे केलं नाही म्हणून. बाहेर जरा रिक्षावाले बोलवा जरा सगळे. त्यांच्या संघटनेमध्ये कोण कोण आहेत? शूटिंग बघेपर्यंत तुम्ही का गप्प बसला? नगरपालिकेला का कल्पना दिली नाही? आम्ही टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये असं असतं एका महिन्यासाठी ह्या लोकांना देतोय, हे का तुम्ही कल्पना दिली नाही? आम्ही एक देवाचं म्हणून तुम्हाला सूट देतोय, तर तुम्ही आमची हे करताय, फसवणूक करताय. आमचीच नाही, सगळ्या कणकवलीवासियांची तुम्ही फसवणूक केलेली आहे इथे देवाच्या नावाखाली हा व्यवसाय करून. बरोबर ना? फ्रीज ठेवला एका महिन्यासाठी. फ्रीज लागतो काय काका इकडे? चालू आहे पाणी ठेवून बघा. फुलं काय सांगित नाही काय नाही. हो मग काय दंड असेल तर सांगा, मी भरायला तयार आहे. पण तुम्ही केलंच कसं? सगळ्या झालेलं आहे ना आता.
कणकवलीवासियांना उत्तर मुद्दाम द्या. केलेलं ना. कणकवलीवासियांना उत्तर द्या, देवाच्या जागेमध्ये तुम्ही केलं कसं? कारण उद्या आम्ही कुठल्या देवाच्या स्ट्रक्चरच्या तिथं हात लावायला गेलो तर आम्हाला सगळे लोक म्हणतात की देवाचे, म्हणून आम्ही ह्या पिलरमध्ये उघडून पण बघितलं नाही. मी गणपतीपासून मागचे 2 गणपती मी इथं आहे, मी तर अजिबात बघितलेलं नाहीये की इथं काय चालतंय ते. मग आमच्या डोळ्याआड देवाच्या नावाखाली असा चुकीचा व्यवहार चालत असेल तर ते आम्हाला चालणार नाही. तुम्ही उत्तर आपल्या नगर सगळ्या कणकवलीवासियांना उत्तर द्या. हे कसं तुम्ही केलं? देवाच्या नावाखाली हा व्यवसाय कसा चालू ठेवलात? फयाज नावाच्या व्यक्तीला एवढं सगळं तुम्ही कसं दिलं व्यापाराला? हे चालवायला कसं? मला नका, सॉरी काका, मला नको. ह्या सगळ्या लोकांना उत्तर द्या. त्यांना सांगतो मी, उत्तर एक द्या. महिना आणि तुमच्या मंडळाचे लोक कुठे आहेत? किती बाकीच्या वेळेला मंडळ नको घेऊन त्यांना. आत्ता बोलवा, आत्ता कधी आत्ता येणार? बोलवा. आता व्यवसायवाले कोण आहेत. 4 लोक तर असतील बाहेर. इतक्या व्यवसायवाले आहेत 4 ते. लोक असतील बाहेर. आता कुठे आहेत ना ते त्यांना फोन करून बोलवलं पाहिजे. काका बोलवा त्यांना. बरोबर. काका प्लीज बोलवा. लगेच कसे बोला येणार तुमच्या त्यांना? एकदम कुठे भाड्यानं मंडळाची गेलेले लोक आहेत? असतील. बरं, मंडळाचं तुमचं काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष कोणतरी असेल, नंबर द्या, नाव द्या. घ्या नाव, चिटणीस नंबर घ्या. कोणतरी असेल, खजिनदार कोणतरी असेल, नावं द्या. घ्या. कोण घ्या? घ्या नाव घ्या. 94 तिकडे पण आहे बरं का, ह्याच्या पलीकडच्या साईडला पण काहीतरी केलेलं आहे ते. आम्हाला तर आमचं सांगा नाही तेवढं. ह्याचं सामान- काय नाव आहे? 94 38. काय गरज नाही, काय गरज फोन करा. काय कोषाध्यक्ष आहे काय? हा हो कोषाध्यक्ष आहे की सचिव आहे? उपाध्यक्ष त्यांना उपाध्यक्ष माहिती आहे का ह्यांच्या मंडळाच्या व्यवसायाची? कारण मंडळाचा व्यवसाय चालू आहे की इंडिव्हिज्युअल व्यवसाय चालू आहे तेही कळेल आपल्याला. सगळ्यांना संध्याकाळी घेऊन येतो इथं तुमच्या इथे. माझं काय नाही, त्यांना काय ते विचारत. एवढीच कामं नाही आहे ना मला, कारण पुढे गणपती येणार ना आपले. आम्ही आपलं पवित्र जागा म्हणून घेत नाही इकडे. फील्डवरती उतरलेलं आपण बघतो इथं की गौरी पाटील स्वतः इथं फील्डवरती उतरलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय इथं पोलखोल त्यांनी केलेली आहे की इथं उड्डाण पोलाखालीच एक 21 दिवसांचा गणपती असतो, जो पारंपरिक गणपती आहे, की एक वर्ष इथं रिक्षावाल्यांचा गणपती, सार्वजनिक गणपती असतो. ती ही संपूर्ण शेड आहे, परंतु त्यांनी ह्या शेडचं पुढून इथं पाहिलं असता हे बाळा वराडकर आहे, जे या मंडळाचे अध्यक्ष आहे, सार्वजनिक गणेश मंडळाचे. आतमध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो दिसून येतो. इथं आपण बघितलं आपण तर हा खरं म्हणजे पूर्णतः एरिया जो आहे तो सार्वजनिक गणपती उत्सवासाठी खरं म्हणजे मंडळाला 5,000चा दंड करा. मंडळाच्या ह्याच्यामध्ये वरडकर भरू देत नाही तर कुणी भरू देत. दंड करायचा तिथे गणपतीचे डेकोरेशन. उचलता येते का? गाडी बंदच आहे वाटतं ते बरेच. हे कोणाचं आहे? गाडी काढली पाठी गाडी आहे की गाडी काढा. पाठी गेलो असतो ना, यांची गाडी आहे ती. या टॉलवाल्याची काढणार, टॉलवाले गाडी कधी? आज काढतात, रात्री काढतात. रात्री काढून पाहिजे तुम्हाला. उद्या ते बघणार आहे. कुठे आहे? कुठे आहे?
काय ठेवलं याच्या खाली एवढं? काय नाही तुम्हाला बाकडा आहे बघा काय ना बाकडा आहे पाहिजे मागं सरकवा ना. मागं सरकवा ना. भाजी ठेवायला नाही म्हटलं का? मागं सरकवा ते. हे कुणाचं स्टॉल आहे? काय आहे ते? हे कुणाचं आहे? कुणाचं आहे? काय आहे ते? भाजी ठेवायचं आहे. ठेवा मग मागे घ्या. ते नगरपालिकेला लागेल आम्हाला घेऊन जातो आम्ही. चालेल का? हे कोणाचं आहे तुमचं? हे जाते. आम्ही भाजी वगैरे सुरुवात करून घेऊन जातो ते. रस्ता कुठं? आपण घातलंय कुठे? उचला. आत्ता उचला की नाही उचलू? आहेत आमची लोकं मदतीला. उचलू का? कोण आहे? हा कोण आहे? अरे काय बघतोस? घेऊन जातो मी नगरपालिकेमध्ये. उचला हे. आता आणून कोणी लावलं? कोणी आणून कोणी लावले? कळत नाही पटकन समोरून गाडी